नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा असा टाईपचा प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये बघायला भेटतो. विद्यार्थी मित्र बघा, प्रश्न कसा सोडायचा विथिन सेकंड मध्ये. ट्रिग्नोमेट्रीचा प्रश्न आहे जो की विद्यार्थ्यांना अवघड वाटतो, पण अतिशय सोप्या पद्धतीने आपण घेणार आहे. बघा, लक्ष द्या. साइन थिटा मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 0. याला आपण काय लिहिणार बघा, साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. ओके, मायनस कॉस थिटा तिकडे काय होईल प्लस. आता साइन थिटा आणि कॉस थिटा हे केव्हा इक्वल असणार तर 45 डिग्रीवर असणार आहे. आता मला सांगा, इथं काही नसतं म्हणजे काय असतं, इंटू मध्ये 1. हा कॉस थिटा मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे कशात जाईल, डिव्हिजन मध्ये जाईल. बघा, कॉस थिटा साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 1. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू 1. आता 1 टॅन थिटा इज इक्वल टू 1 म्हणजे काय असेल बघा, तर आपण इथं लगेच सांगू शकतो टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 45 डिग्री. ओके, मग आता मला सांगा थिटाची व्हॅल्यू काय असेल बरोबर. आपण जर बघितलं थिटाची व्हॅल्यू किती असेल 45 डिग्री, आणि हीच व्हॅल्यू तुम्हाला याच्यामध्ये पुट करायची. बघा इथं काय येईल तर साइन, लक्ष द्या, साइन रेज टू द पॉवर 4 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री. ओके, यामध्ये बघा साइन 45 किती असेल तर आपण बघितलेलं साइन 45 असतं 1 अपॉन रूट 2 है ना, रेज टू द पॉवर 4 प्लस 1 अपॉन रूट 2 रेज टू द पॉवर 4. ओके, आता बघा रूट 2 1 अपॉन रूट 2 रेज टू द पॉवर 4 असेल म्हणजे रूट 2 इंटू रूट 2 इंटू रूट 2 इंटू रूट 2 काय असेल तर 1 अपॉन 4 असेल प्लस 1 अपॉन 4 असेल. डिनॉमिनेटर सेम असेल तर किती लिहिणार आपण, एकदाच लिहिणार. ओके, 2 अपॉन 4 म्हणजे त्याला काय म्हणणार 1 अपॉन 2. लक्ष द्या, अशा टाईपचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या क्लासला नक्कीच भेट द्या. थँक्यू.